गोडले साहेब, आमचे शहर अध्यक्ष खाजाबाई, ग्रामीणचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष चव्हाण, सगळ्याच खरं आपले अभिषेक असतील, सगळे तालुका अध्यक्ष असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, महिलांच्या सर्व अध्यक्षांनी, सर्व पदाधिकारी, युवक असतील, युवक अध्यक्ष आमची ग्रामीणची गावात सगळ्यांची नावं घेतली तर एक औपचारिकता होईल. त्यापेक्षा उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे अत्यंत प्रमुख सहकारी शहर आणि ग्रामीण आणि उपस्थित बंधू भगिनी, आपण तास दीड तासापासून या ठिकाणी सर्वांचं मनोगतही ऐकलं. प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामीण, महिला, सर्व लोकांचं, युवक आणि सगळ्यांचं मनोगत ऐकलं. काळे साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि खैरे साहेबांच्या वतीनं घोडेले साहेबांनी पण मार्गदर्शन केलं. उपस्थित आपल्या सर्वांना हे सांगितलं पाहिजे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आज जे काही भाजप या पक्षाने एक थैमान घालवलं आपल्या पूर्ण देशभरामध्ये, आणि याला खरोखर दोन पद्धतीनं मला विश्लेषण करायचं आहे. भारतीय जनता पार्टीने फार मोठी हुकुमशाही चालू केली आणि या हुकुमशाहीमुळे काय झालंय की एक प्रकारे जे आपण ज्याला म्हणू आपण की द्वेष्ट राजकारण किंवा द्वेषाचं राजकारण, सुडाचं राजकारण, वाईट शब्द म्हणलं ना, सुडाचं राजकारण म्हणजे बदल्याची भावना. तू माझ्या विरोधात बोलतो का, पण तुझं मी असं करतो, तुझं मी तसं करतो, अशा पद्धतीनं सुडाचं राजकारण करण्याचं काम, द्वेषाचं राजकारण करण्याचं काम, जात धर्म या नावाने माणसात माणूस न ठेवता जे आपला देशामध्ये माणुसकीचा धर्म आहे, तो माणुसकीचा धर्म किंवा छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, याला कुठेही महत्व न देता जात धर्म यावर राजकारण करणं. मी सांगितलं की द्वेष, मत्सर, हुकुमशाही, जातीवाद, धर्मवाद ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही काम चाललंय हे भाजपचं आहे आणि त्यामुळे त्याची उदाहरणं खूप देता येते, आपल्याला वेळ नाही तेव्हा. जे जे तुम्ही पाहताय आज आपले पक्ष फोडले, कशामुळे फोडले हे काही फार म्हणजे त्यांचं फार मोठं कार्य म्हणून गेलेले नाही. दोन पद्धतीने, एक व्यक्ती जातो लाभानी आणि दुसरं जातो भयाने म्हणजे भीतीने. एक भीतीने किंवा लाभाने. हे जे गेलेत ना, हे काही लाभासाठी पण नाही गेले, मी तुम्हाला खरं सांगतो, मला जे माहिती हे सगळे भीतीने गेले. आणि म्हणून मी म्हटलं की एक प्रचंड पद्धतीनं एक भीतीचं वातावरण निर्माण केलं. आणि म्हणून जे आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काश्मीर टू कन्याकुमारीची पदयात्रा केली. त्याचं मुख्य शीर्षक काय होतं? मुख्य शीर्षकच हे होतं की नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहता हूं. म्हणजे नफरत की बाजार म्हणजे संपूर्ण देशामध्ये जे काही एक नफरतचं वातावरण, जातीचं एकमेकाचा नफरत करणं, द्वेष करणं, आपल्या विचाराचा नसेल तर त्याच्यावर सूड उगवणं, हे जे राजकारण आपण पाहतो ही आपल्या देशाच्या राजकारणाची पद्धत नाही. आपण लोकशाही मानतो, आपण मनापासून एकमेकाचा सन्मान करतो, सर्व जाती धर्मांचा सन्मान करतो. ही आपल्या पक्षाची आणि आपल्या देशाच्या राजकारणाची पद्धत. मी तर हेही म्हणतो की नीतिमत्ता, नैतिकता, तात्विकता हे जे काय असतं ना, ही गोष्ट ही पण महत्वाची. यासाठी की बघा, आम्ही सुद्धा खूप तरुण असताना 24-25 मला 26व्या वर्षी लोकसभेचं तिकीट मिळालं होतं जालन्यात. आपण त्यावेळेसही राजकारण मी बघितलं. आता मला एवढं माहिती होतं की त्यावेळीची भारतीय जनता पार्टी काही तत्वानी, काही मूल्यांनी वागायची. अलीकडच्या म्हणजे आता मी असं म्हणेल की वाजपेयींची भाजप आणि मोदींची भाजप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाजपेयींची भाजप काय होती की ज्यावेळी एक मत त्यांना कमी पडत होतं, त्यांना दिसत होतं की एक मत कमी पडत आहे, तर त्या काळात मोदी असते तर काय केलं असतं, सगळी तोडफोड करून टाकलं असतं. पण
त्यांनी चर्चा केली, पण तरी एक मताने त्यांचा पराभव झाला, तो पराभव स्वीकारला आणि त्यांनी भाषण जे केलं ते भाषण आपल्याला सगळ्यांना पाठ असेल की बाबा मला तोडफोड करून बनवलेली सत्ता, अशा सत्तेला मी शिवणार सुद्धा नहीं, चिट्ठी से भी मैं छूंगा नहीं। ये बोलने वाले भाजपा वाजपेयी ये कुछ तत्व से काम कर रहे, कुछ प्रिंसिपल था, कुछ जैसा हम बोलते हैं कि भाई कुछ नियम या कुछ जैसा बोलते ना कि अपन तात्विकता, ही सगळी गोष्ट होती उसूल। पण आता मात्र सत्ता के लिए कुछ भी करो, कुछ भी है कुछ भी करो, सब जायज है, सब जायज है। अपन इंग्लिश में एक म्हण है कि एवरीथिंग इज फेयर इन लव एंड वॉर, यानी युद्ध में और प्रेम में सब कुछ जायज है। अभी उसमें एक और शब्द ऐड हो गया है मोदी की वजह से, राजनीति में सत्ता के लिए कुछ भी करना। तो ये जो प्रवृत्ति है, ये जो विचारधारा है, इसके खिलाफ है। अपन कोई व्यक्ति के खिलाफ में नहीं रहते या कोई पार्टी के खिलाफ में भी नहीं रहते, उनकी विचारधारा के खिलाफ। तो ये जो विचारधारा है ना, ये विचारधारा के अपन खिलाफ है। आपने को धर्मनिरपेक्ष विचार चाहिए, क्योंकि देश का संविधान, इसके जो पिलर्स है, ये जो कॉलम्स है जिसपे ये संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का खड़ा है, उसमें क्या तत्व है? पहला तत्व है स्वातंत्र, यानी बोलने का स्वातंत्र। आज मैं जो बोल रहा हूँ प्राइम मिनिस्टर के खिलाफ में बोल रहा हूँ, क्योंकि मुझे संविधान ने अधिकार दिया है कि मैं प्राइम मिनिस्टर के खिलाफ में भी बोल सकता हूँ, ये स्वातंत्र दे रहे हैं। लेकिन आजकल उन्होंने ऐसे कुछ उदाहरण दिए हैं देश में कि तुम ज्यादा बोलोगे ना तो अंदर जाओ। आता कसा तरी सुप्रीम कोर्टाने खूप प्रयत्न करून काल केजरीवालला बाहेर सोडलं। तुम्ही बघितलं असेल केजरीवालांनी बाहेर सोडल्यानंतरचं केलेलं भाषण सुद्धा बघितलं असेल। आज केजरीवाल असतील, सुरेन असतील, आपल्या देशाचे आपल्या राज्यातले अनिल देशमुख असतील, संजय राऊत साहेब शिवसेनेचे असतील, अनेक लोक जे हात टाकलं, आपले नवाब मलिक असतील, नवाब मलिकांना का बोलती बंद केली त्यांनी? तो किती बोलत होता, परखड बोलत होता, एकदम हुशार माणूस, आपल्या राष्ट्रवादीचा एक चांगला प्रवक्ता, पण बोलतो ना मग खोटं काहीतरी रचलंय स्वातंत्र्याच्या पूर्वीचं आणि त्यांच्यावर आरोप करून। आणि मग नंतर सगळीकडे कसं आहे की वॉशिंग मशीन मध्ये टाकलं की तो किती काळा असला तरी तो धुवून बाहेर जातो, किती काळा असला। तर हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या जातात। आम्ही रोज बघा इथं वर काय, इथं पण छोट्या छोट्या स्तरावर, जसं वरचं जे मोठं स्तर आहे ना, सीबीआय आणि इन्कम टॅक्स आणि काय म्हणायचं त्याला ईडी, इथे सुद्धा त्याच्यातला छोटा प्रकार असतो। आता काल मी भोकरदनला होतो, भोकरदनचा एक काय म्हणायचा शिवसेनेचा अध्यक्ष आहे मला वाटतं भोकरदनचा, त्याची काहीतरी खदान होती, त्या खदानवर तहसीलदारांनी बरंच मोठं वसुली चुकीच्या पद्धतीने दाखवली, म्हणजे एवढी मोठी दाखवली की तो म्हणला बाबा काय करायचं नाही, आमच्या पक्षात येतो पक्षात, मग काही नाही करायचं। सत्तेचा सपशेल दुरुपयोग म्हणजे भीतीचं वातावरण। हे आम्ही पण सत्तेत होतो ना, मी पण पालकमंत्री होतो, आम्ही पण मंत्री होतो, आपल्या देशात काँग्रेसचं राष्ट्रवादीचं अनेक वर्ष राज्य होतं, पण आपण असलं कधी काही केलेलं नाही की आपल्या सुडाचं राजकारण, भीतीचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, जाती आणि धर्माचा द्वेष करण्याचं राजकारण असं कधी केलं नाही। आणि म्हणून सध्या इंडिया आघाडी जी तयार झाली ती या सगळ्या विचाराच्या विरुद्ध। म्हणून आपल्याला एवढा मोठा देशाचा विचार करत असताना आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, जरूर तुमच्या भावना चव्हाणांनी मांडल्या असतील, जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी मांडल्या असतील। मला असं वाटतं की सगळ्या भावना रास्त आहे, तुम्ही काही चुकीचं काम करत नाही, तर तुम्हाला काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे, तुम्हाला मी जो सांगितलेला विचार आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला विरोध करायचा, त्यामुळे तुम्हाला चांगलंच काम करायचं, तुम्हाला यासाठी मतदान वाढवायचं। परंतु एक की माणूस स्वतःच्या खिशातून किती करेल हाही माणसाचा एक भाग असतो, आणि त्यामुळे शक्यतो थोडाफार आधार देण्याचं काम, सन्मान देण्याचं काम, आणि जिथं गरज पडेल तेवढा थोडाफार गरजेसाठी, गरजेपुरतं का होत नाही एक आधार देण्याचं काम हे केलं पाहिजेच। मी याबाबत
ज्यावेळी पवार साहेबांची सभा होती त्यावेळेसही सांगितलं, वेळोवेळी पण खैरे साहेबांना सांगितलं, घोडरे साहेबांनाही त्यावेळेस सांगितलं. असे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, पण मी तुम्हाला माझ्या अनुभवातून एक सांगतो की आता चव्हाण फार पोटून केली नाही, मग आता पुढे तरी लक्षात ठेवा, खासदार झाल्यावर तरी लक्षात ठेवा. माझं म्हणणं आहे बाबांनो, एक विचार आयुष्यात लक्षात ठेवा, राजकारणातच नाही आयुष्यभरात. तुम्ही माझे चांगले मित्र आहेत. नेकी कर दरिया में डाल, नेकी कर दरिया में डाल हा कॉन्सेप्ट, हा विचारधारा आपल्या आयुष्यात ठेवा, सुखी राहा. कारण कशामुळे आपण करणार ना, ठीक आहे. माझं म्हणणं आहे की बाबा आपण का करतोय, आपल्याला ही विचारधारा पटत नाही. मग त्यामुळं ठीक आहे, आपल्याला शेवटी आपण आपल्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीसाठी, आपल्या राष्ट्रवादीच्या पवार साहेबांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी आपण काम करतो. आणि खैरे साहेब एक अशी व्यक्ती आहे की जे खरोखर सगळ्यांना भेटतात, बोलतात, चांगले व्यक्ती, व्यक्तिगत एकदम चांगला माणूस, एक व्यक्तिगत खूप जनसंपर्क असलेला आणि भला माणूस ज्याला म्हणू आपण, चांगला माणूस ज्याला म्हणू. कधी कुणाला असं बोलून दुखवणार नाही, कधी कुणाला असं शिवीगाळ करणार नाही. फार काही सत्तेचा उपमान झालेला आहे, कारण खूप सिनियर लीडर आपल्या औरंगाबाद किंवा संभाजीनगरचे, आणि इतके टर्म ते निवडून येत आहे. त्यामुळं कधी सत्ता डोक्यात गेली नाही खैरे साहेबांच्या, असं मी तरी पाहणाऱ्यांनी मी आवर्जून नम्रपणे या ठिकाणी सांगेन. त्यामुळे एक अत्यंत आदरयुक्त असं एक व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, थोडस जर आपल्या काही नियोजनात गडबड झाली असेल तरी सुद्धा आपले संस्कार हे शरद पवारांचे, आणि त्यामुळं आपण मोठ्या मनाने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जमेल त्या ताकदीनं आपण सगळ्यांनी साथ द्यावी, प्रयत्न करावे, आणि उद्याच्या 13 तारखेला चांगलं मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी करूनच दाखवलं पाहिजे, अशी मी मनापासूनची विनंती आपल्याला. आणि त्यामुळं फार काही राग करायचा नसतो. ठीक आहे, आपलं म्हणणं मी तुम्हाला म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपलं म्हणणं बरोबर आहे, असं काही चुकीचं आहे असं नाही, पण प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते. मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये फार असं बूथला आणि त्यांच्या ह्याला असं काही फार हे नाही, ही पार्टीच वेगळी आहे. आपली पद्धत हे खाद्याला बरोबर कसं असतं, आपल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने काम असतं. यांचं म्हणजे काय, वरून एकदा फतवा. आता तुम्ही बघा, मोठ्या पद्धतीनं आमदार पळाले, खासदार पळाले, म्हणजे आमच्या सरकारला 5-5 टर्म आणि 2 पिढ्यांपासून राजकारणात असताना आम्हाला सुद्धा वाटलं की आता उद्धवजींचं म्हणजे पार्टीचं आणि सगळ्याच एकंदर फार अवघड वाटलं. आणि सगळे मातब्बर मोठे मोठे जे जनाधार होते, मोठ्या मोठ्या मतांनी निवडून आलेले गेले. असं वाटतं की काय होणार नाही, पण आज सर्वात मोठी प्रतिसाद आणि जबरदस्त लोकांचा प्रतिसाद, साथ, सहानुभूती ही नक्कीच या दोन्ही नेत्यांना आहे, ज्यांच्या पार्ट्या पळवल्या, पण त्या उद्धवजींना नक्कीच. याचा अर्थ जनाधार हल्लेला नाही, लोक हल्ले असतील पण जनाधार हल्ले नाही. आणि त्यामुळे या जिथे जनाधार असलेलं एखादा नेता असतो ना, तर त्यांना फार असं फरक पडत नसतो. आणि त्यामुळे थोडस त्यांची मानसिकता समजून घेऊन आपण काम केलं पाहिजे, कारण आपला विचारधारा आहे, आपल्याला आपल्या विचारधारेला साथ द्यायची. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगितल्या. फार अधिक बोलण्याचा विषय नसतो. आपल्याजवळ 2 दिवस आहेत. आपण माझा असं मत आहे की म्हणजे आम्ही तिकडे जे कामाला लावलेले ते विषय असा असतो की आपण कसं असतं की जिल्हा परिषद सरकार, तर मी मोठे मोठे कार्यकर्ते नेमले, मग त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अनुभवातून गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन घरोघर प्रचार फेरी केली पाहिजे. असं एक गाव, असं एक घर राहिलं नाही पाहिजे की ज्या ठिकाणी हँडलिंग केलं नाही किंवा विनंती केली नाही, मतदान मागितलं नाही, असं नाही. तसंच वॉर्डामध्ये सुद्धा आज आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेचे जे वॉर्ड आहे, त्या वॉर्डामध्ये सुद्धा माझं मत आहे की आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी आपण ऍक्टिव्ह आहात, आपल्या राष्ट्रवादीची महिला ऍक्टिव्ह आहे, आपला एखादा वॉर्ड अध्यक्ष ऍक्टिव्ह आहे, आपला एखादा विधानसभा अध्यक्ष ऍक्टिव्ह आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी शिवसेनेच्या लोकांना एकत्र करायचं, थोडं पुढं मागं व्हायचं आणि एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून वॉर्डात प्रचार फेरी करून आता ही जी बूथ मध्ये तुम्हाला जे आता समजा काय म्हणायचं पोल चीट वाटायचं काम असेल,
कल्याण काळेंनी पोलचिट स्वतःच्या पण निर्माण केल्या, मला माहित नाही तुम्ही केल्या का नाही, कारण बऱ्याचदा आपण शासनाची पोलचिट जाईल या विचाराने आपण आपली करत नाही. पण माझ्या अशी म्हणणं आहे की पोलचिट करा, कारण पोलचिटला आपल्या महाराष्ट्रात आणि देशात एक जुनी परंपरा आहे की पोलचिट आदल्या दिवशी वाटतात, त्या निमित्ताने घरोघर जाऊन विनंती करतात. त्यामुळे तशी अजून 2 दिवस, आज अर्धा वॉर्ड करा, उद्या अर्धा वॉर्ड करा, आज अर्ध गाव करा, उद्या अर्ध गाव करा, काय जे असेल ते. पण घरोघर तुम्ही जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी किंवा वॉर्ड अध्यक्ष आहेत त्यांनी तुमच्या गावातल्या बूथ कमिटीला सांगा, गावातल्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगा, बोला, कशा पद्धतीने संपर्क करता येईल करा, पण सगळ्यांना बोला आणि पोलचिट्स वाटप झाल्या पाहिजे. जिथे एखादी लांब तांडा आहे, वस्ती आहे, तिकडची वस्तीतून गाडी शिवाय तो एक मतदान येणार नाही, आपल्या विचाराचं मतदान आहे असं आणलंच पाहिजे. तर अशा ठिकाणी उमेदवारांपर्यंत आपण माहिती कळवली पाहिजे की इथे एखादी गाडी ठेवण्याची आवश्यकता आहे, वॉर्डात एखाद्या लांब वस्तीवर रिक्षा पाठवण्याची आवश्यकता आहे. हे छोटं छोटं प्लॅनिंग सुद्धा केलंच पाहिजे. पोलिंग एजंट जिथं आपण ऍक्टिव्ह आहोत, तर मला असं वाटतं घोडेले साहेब आपण एक काम केलं पाहिजे की तुम्ही एखाद 2 अपक्ष उमेदवार कोणीतरी घ्या आणि त्या अपक्ष उमेदवारांना आपण जरा थोडं मॅनेज करून काय करायचं असेल ते करून, जर त्यांच्याकडचे पोलिंग एजंट आपण आपल्या समजा बाबा तुमच्या अधिकृत शिवसेनेचे जे आता तुमचे जे पोलिंग एजंट आहेत ते जरी खैरे साहेबांचे तुमचे शिवसेनेचे झाले आणि तुम्ही जर एखादा अपक्ष घेतला तर त्या अपक्षाचं एक पोलिंग एजंट राष्ट्रवादीचं करू शकतो, एखादा काँग्रेसचं करू शकतो, काँग्रेस नाही दोन्ही राष्ट्रवादीचे करू शकतो, किंवा 2 अपक्ष घेतले तर तुम्ही अजून एक माणसं आठ पाठवताय. हे परभणीत केलं, हे बीडमध्ये आम्ही केलं, हे जालन्यामध्ये आता काळेंनी आम्ही जो काय आहे एखादा अपक्ष उमेदवार दिलाय त्याच पद्धतीने इथं सुद्धा मला माहिती केले. आणि माझी सूचना आहे अनुभवातून की आपल्याला आज पोलिंग एजंट होण्याच्यासाठी सुद्धा अपेक्षा असतात काही चांगले हुशार, आणि त्यामुळे तुमच्यातला एखादा काँग्रेसचा काय राष्ट्रवादीचा असं करून आपण पोलिंग एजंट पण करा आणि बाहेर पोलिंग बूथवर थांबायला, मतदान काढायला, त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही समन्वय करा. मी एकाच वाक्यात सांगू का की तुम्ही स्वतः उमेदवार आहे, स्वतः असं समजून हे कधी होईल, आपल्या माइंड आपलं कधी करेल, मानसिकता कधी तयार होईल की आपण उमेदवार, मी उमेदवार या विचाराने काम केलं पाहिजे. मला तुम्ही एक सांगा की खाजांनी आणि मला वाटतं अध्यक्षांनी आमच्या फोन केला की साहेब इथं जरा थोडं समन्वय करण्यासाठी आपण एकदा येऊन मार्गदर्शन करा, आपण तिथं केलेलं इथं पण एकदा या, आम्ही सगळ्या प्रमुख लोकांना बोलवतो. मला स्वतःला वाटतं ही निवडणूक महत्वाची, ताबडतोब मला आता बीडला पवार साहेबांची सभा आहे, मोठी सभा आहे, सांगता सभा, आपला उमेदवार आहे तिथं पक्षाचा, मला तिथं गेलंच पाहिजे. पण तरी मी मुद्दाम इथं आलो, तिकडून इथं आलो, इथून तिकडे झालो आता, कारण मला असं वाटतं नाही आपली महाविकास आघाडी महत्वाची, खैरे साहेब निवडून येणं महत्वाचं आहे, काळे साहेब निवडून येणं महत्वाचं आहे, आणि त्यामुळे आपण आपली महाविकास आघाडीचा विचार हा आपण लोकांकडे पाठवला पाहिजे. हा देश हितासाठी, हा तुमच्या सगळ्यांसाठी, आणि तुमचं सगळ्यांचं भवितव्य याच्यात घडले. उद्या तुम्हाला कोणाला नगरसेवक व्हायचं, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, पंचायत समिती सदस्य व्हायचं, सरपंच व्हायचं, यांनी निवडणुका सध्याच बंद करून टाकतात, पुढे निवडणुका घ्यायच्या. आज आपण कितीदा तरी तयारी केली की बाबा चला आपण आता आपले उमेदवार कोण काय कोण थोडंफार थोडे राऊंड झाले होते दत्तार साहेब, बरोबर ना, ते लोक सगळे बसून होते की काहीतरी, पण ह्या निवडणुका मुद्दाम येत नाहीये, घ्यायच्या नाही. तर ह्या जर घ्यायच्या नाही तर पुतीन सारखे आणि त्या नॉर्थ कोरिया सारखे ती पद्धत आणायला वेळ लागणार नाही. हुकुमशाहीची पद्धत, संविधान बदलण्याची पद्धत, निवडणुकांना घेण्याची पद्धत, काही होऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना जरा जागरूक होतं, म्हणून आपल्या सगळ्यांनी जरा मोठा विचार करून आपण काम करा. घोडेले साहेब अजून 2 दिवसात जरा थोडस जे काही राष्ट्रवादीचं हे जे बोलले ना तुम्ही मनावर घेऊन नका तुटलं, जे आधी फक्त इथून बोलले, इथून नाही बोलले, इथून बोलले इथून विसरून गेले, डोक्यातून विसरून गेले. आणि प्रेम करणारे लोक आहेत, खैरे साहेबांवर प्रेम करणारे, पवार साहेबांवर आणि इंडिया आघाडीवर प्रेम करणारे, त्यामुळे असा विषय नाहीये. पण एक आहे की कसं असतं, खूप पोटतिडीकरी मनातून इच्छा असली ना तर माणसाला वाटतं की आपण हे सगळ्या जागरूक करावं, जेणेकरून तुम्ही जागरूक झाले तर तुम्ही अधिक सतर्क होऊन अधिक चांगलं काम होईल, आपल्याला अधिक यश मिळेल. कारण मागच्या वेळेस आपण फक्त 4,000 पडलो,
काळेसाहेब फक्त 8,000 पडले. अरे 8,000 4,000 पडले म्हणजे काय? 2,500-3,000 बूथ असतात. मी म्हणतो एक बूथवर 2-2 मतं वाढले, एक बूथवर 2 मतं आणि 1 मत वाढलं तरी सुद्धा निवडून येतं मला इतक्या. आता म्हणजे एका बूथवर 1 मत जरी वाढलं असतं खैरे साहेबांना, एका बूथवर फक्त 1 मत, तरी 2,500-3,000 बूथ असतात, त्याच्यावर तेवढे मतं वाढले तर 4,000 मतं फरक होतं. म्हणजे आपल्याला लागतो किती? 21 लागतो, 22 लागतो, म्हणजे 200 निवडून येईल माणूस. इतकं मताचं महत्व आहे. त्यामुळं मला हे म्हणायचं की आपल्याला कानावर गोळी गेली जर आपण, किंवा आपण काय म्हणतो की फार थोडक्यातून आपला पराभव झाला, तर जरा यावेळेस आपण जास्त सतर्क राहावं असं गोडेले साहेब मला तुम्हाला सांगायचं. आमचा सगळ्यांचा जीव आहे तुमच्या, उद्योजकमध्ये जीव आहे आमचा सगळ्यांमध्ये जीव आहे. कारण आम्हाला असं वाटतं की ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती देशासाठी चांगली नाही, जनतेसाठी चांगली नाही, आणि त्यामुळे ही बदलली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण मेहनत घेऊ. आमची राष्ट्रवादी मेहनत घेईल, आमचे पवार साहेबांच्या विचाराचे सर्व सैनिक तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहतील असा विश्वास तुम्हाला मी पुन्हा एकदा या माझ्या सगळ्या प्रामाणिक सहकार्यांच्या वतीने लक्ष देतो. एक शेवटचा मुद्दा सांगेल की मुस्लिम बांधवांच्या दृष्टिकोनातून माझं तुम्हाला नम्रपणे सूचना आहे की खरोखर मी जे पाहतोय की जवळजवळ 100% जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला मतदान मुस्लिम समाज देतो आणि इथं आपलाच माणूस जिंकणार आहे. त्यामुळं थोडासा 100% विश्वासाने या सगळ्या गोष्टी करा आणि व्यवस्थितपणे सगळ्या मुस्लिम बांधवांना खास करून आपण विश्वासात घ्या आणि त्यांचं मतदान सुद्धा व्यवस्थित होईल अशा पद्धतीचं योग्य ते सहकार्य मुस्लिम बांधवांच्या वॉर्डाकडे करा असं माझं तुम्हाला आग्रहपूर्वक सांगणं आहे. यापेक्षा अधिक न बोलता सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, बारकाईने लक्ष घाला, सांगत चला आणि गरज पडली तर ही आपली गरज आहे समजून काम करा, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि विजयीचा गुलाल घ्यायला 4 तारखेला पुन्हा 4 तारखेला इथं येऊन हा विजयाची तुतारी वाजू आपण अशा प्रकारे करतो. आपण आल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचे आभार. मला पवार साहेबांच्या कार्यक्रमाला मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे मुद्दाम की राष्ट्रवादी काँग्रेस जालना इथे काँग्रेसपेक्षाही भैयासाहेब 2 पावलं पुढे आहे. फक्त अंबडच्या 4 जिल्हा परिषद सर्कल आणि 1 नगर परिषद एवढीच बैठक मला उमेदवारी मिळायच्या आधी लावली होती. त्याचे निरोप भैयासाहेबांच्या मंडळीने माणसाने दिले. हा जो हाल आहे ना आपला, हा हाल धरून अर्धे लोक बाहेर होते. म्हणजे उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधी. आणि भैयासाहेबांचा पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीमागे लकडा होता, काहीही करा डॉक्टर या वेळेला मागं हटू नका. मला माहिती आहे तुम्ही शेवटपर्यंत नाही म्हणता म्हणून, आणि मग निघून जाता त्याच्यातून. पण या वेळेला चुंगल मी फसाया, परंतु नुसतं चुंगल मध्ये फसवलं नाही आणि सोडून दिलं नाही. तर आता एका बूथचं मॅनेजमेंट कुठपर्यंत आलंय याच्यासाठी आपल्या सगळ्या मंडळींची मीटिंग मी नसताना त्यांनी अंबडमध्ये बोलवली. जे त्यांच्या कोर ग्रुपमध्ये त्यांच्या निवडणुकीला काम करणारी जी माणसं असतात त्यांची मीटिंग घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की आपल्याला या वेळेला कल्याण काळेंच्यासाठी जोमाने कामाला लागायचंय. आणि म्हणून ही मीटिंग केली आणि इतकं करून आम्ही गाईगर्दीत त्यांना पिंपरी राजाच्या सभेला बोलवलं. ती मीटिंग संपली, ते पिंपरी राजा सभेला आले. पिंपरी राजाची सभा केली आणि त्या पैठणच्या जाहीर सभेला आले. दोन्ही ठिकाणी मार्गदर्शन केलं. मला काय वाटलं सांगू का की भैयासाहेब आहे ना, तर फार मोठे घरची व्यक्ती आहे, आपण फार लहान आहोत त्यांच्यासमोर, ही वस्तुस्थिती आहे. भैयासाहेबाला मोठ्या साहेबांचा वारसा आहे. कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब ते खासदार होते आपल्या जालना लोकसभेचे, त्यांचा वारसा भैयासाहेबाला आहे. त्यांनी आतापर्यंत आयुष्य लोकांकरता वेचलेला आहे. तो प्लॅटफॉर्म भैयासाहेबाला मिळालेला आहे. परंतु भैयासाहेब हे मराठवाड्यातल्या कुठल्याही नेत्याच्या राजकुमार सारखे नाही. मी पाहिलं, एक दिवस मी आणि भैयासाहेब अख्खा दिवसभर अंबड तालुक्यामध्ये दिवसभर दौऱ्यावर, सकाळपासून संध्याकाळ. मला असं वाटत होतं
मला थोडासा गर्व झाला होता. मी खूप पळतो असं पायी पायी, इथून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे, इतकी स्पीड होती माझ्या पायाला. पण माझ्यापेक्षा जास्त पळत होते भैयासाहेब. मग त्या दिवशी माझी जरा खाली आलो, उतरलो जरा जमिनीवर की नाही, मी एकटा नाही पळत, माझ्यापेक्षा सुद्धा जास्त भैयासाहेब पळतात. आणि त्यांच्या निवडणुकीत पळणं वेगळं, कल्याण काळेच्या निवडणुकीत पळतात. म्हणून मी त्या दिवशी पासून असं वाटत होतं भैयासाहेब एवढा मोठा माणूस, एवढी मोठी हवेली, एवढा मोठा कारखाना, एवढं मोठं प्रस्थ, पण नाही. आजही जमिनीवर पाय टेकून प्रत्येक कार्यकर्त्याच्या नावानिशी बोलून, मला हे सगळं का सांगतोय मी, आजही एवढा मोठा माणूस आपल्यासारखा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची खुशामत करतो. अरे बाबा हे आपल्याला करावं लागेल, ही करायची गरज आहे. आणि आपल्या पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी ही काळाची पण गरज आहे. हे त्यांनी सगळ्याला आवर्जून सांगितलं. आणि एखादा रुसला फुगला असेल त्यालाही मला कानात सांगितलं, हा तुमच्याच पक्षाचा आहे, पण रुसला खरा असं ते सुद्धा केलं. म्हणून मला त्या दिवशी अंबडला एक गोष्ट आठवली. मी बोललो सुद्धा भैयासाहेबाला की भैयासाहेबावर एक शेर मला आठवलं बरं का, आपले मुस्ताक भाई, की तो शेर असा होता, इतना न मुस्कुराओ कि फूलों को खबर लग जाए, इतना न मुस्कुराओ कि फूलों को खबर लग जाए, करे वो तुम्हारी तारीफ और तुम्हें नजर न लग जाए. त्या दिवशी बोललो, रावलं नाही मला. त्याचं कारण असं, कष्ट करण्याची काही सीमा असते नाही. ते कितीही कष्ट, रात्री 12 वाजले 1 वाजता तर भैयासाहेबांना असं वाटत नाही आता बस करणार आहोत. आम्ही तरी मध्ये एक वेळेला आता बस झालं, भैयासाहेब सकाळी करू ना. ते बोलले नाही, आपण थोड्या वेळा अजून काम करू. ही ऊर्जा येते म्हणून सांगू तुम्हाला, ही ऊर्जा येते ज्या गोरगरिबांची तुम्ही कामं करताना रात्रंदिवस 24 तास, त्या कामामुळे खऱ्या अर्थाने ती ऊर्जा आहे. आजार नंतर होत असेल भैयासाहेब, हे आणि मी लोक वर्ग मित्र, हे माझे बंधू, ते मी त्यांचं बंधू, असं आहे ते. म्हणून मी बरं झाले आणि बंधू आता मला भेटले पण बंधू. मला सांगायचं होतं, मग हे भैयासाहेब काय करू शकतात, तुम्ही माझ्या गल्लीमध्ये का करू शकत नाही, माझ्या वार्डात का करू शकत नाही. ही ऊर्जा आपल्याला भैयासाहेबांपासून मिळते. म्हणून मी इथं काही लांबलचक मार्गदर्शन करायला आलेलं नाही. जालन्यामध्ये काय चाललंय हे आपल्या औरंगाबादकराला, आता संभाजीनगरकरांना माहिती असावं. इथं काय चालू आहे, तिथं काय चाललं. इथं सुद्धा मी सांगतो भैयासाहेब, आमचे तांबडे साहेब, अंकल, हे पटेल साहेब, आपले शहर अध्यक्ष राजाभाई, या सगळ्यांनी आणि यांच्या सगळ्या टीमने जीवाचं दान केलं. विठ्ठलाचं गाव माझ्याकडे आणि त्यांचं नाव यांच्याकडे. ऐका ना, जसं आमची भगिनी नीरज पटेल ही आमची भगिनी आहे, त्यांचं माहेर माझ्याकडे आणि सासर त्यांच्याकडे, असं सगळे वाटलेले. परंतु सासरपेक्षा माहेरमध्ये जीव जास्त असतो एवढं डोक्यात ठेवा. म्हणून काळजी करू नका. पण हे जरी अल्पसंख्याक मंडळी असली तरी यांना विश्वासात घ्या. 100% हे लोक गेल्या 25 वर्षापासून या भारतीय जनता पक्षासमोर कोळलेले आहेत. सगळ्यात जास्त त्रास हे आमच्या मुस्लिम बांधवाला आहे. तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, सगळे विश्वासाने तुमच्या पाठीशी राहणार आहे. कारण मी औरंगाबादमध्ये काय बोलावं नाही बोलावं हा माझा भाग नाही. परंतु मलाही वाटतं की आपल्या औरंगाबादची लोकसभेची जागा सुद्धा निवडली आहे. आणि कैलाससाहेब मागच्या वेळेला पराभूत झालेले, मी एकदा 2009 ला पराभूत झालेलं आहे. आणि म्हणून ही मंडळी असे बदा टाकतात. तुम्हाला सांगतो, आपल्या 50 एकरच्या कॉलनीमध्ये जेवढे लोक राहते ना तेवढे यांच्या एका गल्लीत राहते. म्हणून तुम्ही विश्वास टाका आणि खंबीरपणाने म्हणा माझा विश्वास आहे तुमच्यावर. एकदा त्या मंडळीने आपण आपल्या खांद्यावर मान टाकली ना नंतर ते काहीच मागे पुढे पाहत नाही. म्हणून मला त्याची खात्री आहे. त्या लोकांनी बिनधास्त सांगितलं, अहो साहेब त्यांची इतकी तर काळजी माझी कोणीच करे ना, माझा पावना करायला एवढी मी काळजी करते का. त्यांना माहिती आहे या देशामध्ये जर जम्हुरियत शिल्लक ठेवायची असेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन हे जिंकलं पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. हे काय तात्पुरतं एखाद्या गल्लीपुरतं पाहणारी समाज नाही आहे नंदुभाऊ.
हा देशाची सियासत पाहणारा समाज आहे, देशाचं राजकारण बघणारा समाज आहे. म्हणून मी मी सांगत होतो की औरंगाबादची सुद्धा परिस्थिती, औरंगाबाद जिल्ह्याचे 3 मतदारसंघ आहे भैयासाहेब आमच्याकडे ना, सिल्लोड असेल, फुलंब्री असेल, किंबहुना पैठण असेल, इथल्या सुद्धा राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी जोमाने कामाला लागायचं ठरवलंय आणि ते पण रोज माझ्या सोबत काम करताय. मित्रांनो, मी आज एवढ्यासाठी आपल्या समोर उभा आहे की तुम्ही गैरसागा करता किंवा माझ्या करता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली गेल्या 8-15 दिवसापासून, खूप मेहनत केली. आणि तुम्हाला हे वाटत होतं या वेळेला सीट निवडून आली तर आपलं काही खरं कोणाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं पण काँग्रेसचं यांचं काही नाही, जमून गेले आपले हाल आहे का. आपण सेक्युलर विचाराचे आहोत आणि सेक्युलर विचाराच्या पार्टीला सगळ्यात मोठा धोका होतो ज्या वेळेला प्रादेशिक पार्ट्या किंवा ज्याला आपण काय म्हणतो जातीय पार्ट्या उभ्या राहतात. म्हणून आपलं किती नुकसान झालंय. एक भैयासाहेब सोडले किंवा एक कैलास गोरंट्याल सोडले तर आपल्या 2 जिल्ह्यात काय व्हायचं आम्हाला काय शिल्लक आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये एवढे 2 झाडं सोडले, एवढी 2 नेते सोडले तर आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये शून्य आहे. आणि उद्या ते दोन्ही खासदार आपले निवडून आले तर सगळ्यात चांगले दिवस कोणाला येतील तर ते आपल्या काँग्रेसला. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जे 8 दिवस 15 दिवस खूप कष्ट केले, त्या कष्टाचं फळ, त्या कष्टाचं चीज हे येणाऱ्या 3 दिवसात होणार आहे. आज उद्या आणि परवा. भैयासाहेब आम्हाला तशी तुम्ही मीटिंग त्या म्हणजे अध्यक्ष म्हणले आधी उशिरा मीटिंग दिली, कारण तालुक्यातून लोक इथं बोलवायचे म्हणजे त्यांचा अख्खा दिवस जाणार आहे. म्हणून इथे स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते नेते आले ते आले, परंतु पैठणमध्ये त्यांचं ते स्थानिक पातळीवर जोमाने कामाला लागलेले, त्या धर्तीवर इकडं आपल्या सोयगाव सिल्लोडमध्ये लोक कामाला लागले. त्यांनी फक्त निरोप पाठवला, आपल्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, भैयासाहेबांनी सांगितलं आपल्याला कामाला लागायचं, ते सगळे लागले. मी प्रत्येकाला पर्सनली भेटलोय, प्रत्येकाची भेट आहे, प्रत्येकाचा फोन आहे, सगळ्या मिटिंगा, सगळा समन्वय ठेवण्याचा सातत्याने तिन्ही पक्षाचा किंबहुना जे घटक पक्षामध्ये आहे, आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, राजद असेल, ती अजून एक पार्टी आपल्या गाडे साहेबांची पार्टी असेल, कम्युनिस्ट आहे, कम्युनिस्ट वेगळे, सीपीएम सीपीआय, या सगळ्याच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या सगळ्याशी संपर्क करून त्यांना कामाला लावलंय. फक्त मला आपल्याला एक विनंती करायची जाता जाता की अशी की तुम्ही कल्याणकार्याला गेल्या 15 दिवस झाले सांभाळ, आता शेवटचे 3 दिवस आहे. बारीक सारीक काही गोष्ट असल्या तर विसरून जा. माझ्यावर काय राग असेल तो 14 तारखेला करा, बरं का. अतुल गावंडे 14 नंतर अतुल गावंडे तुम्ही 14 तारखेनंतर सगळ्यांनीच काय असेल ते माझ्याजवळ मत व्यक्त करा. परंतु 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या महाविकास आघाडीसाठी मी काम करतोय. मग ते जालना जिल्हा असो का औरंगाबाद जिल्हा असो, त्याच्यामध्ये आपल्याला जीवाचं रान करावं लागेल. म्हणून जेवढे आपल्याला काम करण्याची शक्यता आहे, जिथं जिथं जाऊन करण्याची शक्यता आहे, जिथं फोन लावायचा आहे, आता सगळेच काही जालना येतील का नाही, मग कोणाला फोन लावावा लागेल. समजा त्यांचा मतदारसंघ पण जालन्यात नाही आणि नाव पण जालन्यात नाही, तिन्ही तालुक्यात नाही, तिन्ही मतदारसंघात नाही, औरंगाबादच्या मग असे लोक शहरात आहे. त्यांनाही माझी विनंती राहील की आपल्या समाजाचा, आपल्या नात्यातला, आपल्या ओळखीचा जो कोणी माणूस असेल या सगळ्या मित्र परिवारातला आपण त्यांना फोन करा, आपण त्यांना भेटा, बोला आणि काहीही तुम्हाला वाटलं अडचणीचं आहे ते मला कळवा किंवा आपल्या त्या युनिटला कळवा राष्ट्रवादीच्या. तसंही केलं तरी मला असं वाटतं आपलं काम निश्चितपणाने जमेल. फार लांबचं भाषण करण्याचा वेळ आणि प्रसंग नाहीये. मी जालना जिल्ह्याची एक बैठक, जालना विधानसभा मतदारसंघ शहराची एक बैठक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जालन्याला लावलेली असल्यामुळं मी भैयासाहेबांकडून परवानगी घेईन की मला जालन्याच्या मिटिंगला जायला आपण परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो. परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचे मुख्य मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधूंनो भगिनींनो,
सर्वप्रथम तर मी आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. काही तासांवर या ठिकाणी मतदानाला सुरुवात होत असताना ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि अशा महत्वाच्या बैठकीमध्ये आपण आपल्या मनातलं बोललो. आमचा आधीचा मित्रपक्ष उघडपणे बोलत नव्हता, पण पाठीत खंजीर खुपसत होता. म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो. भैयासाहेबांच्या समोर नियोजन आणि काही समजा याच्यामध्ये अभाव राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यामध्ये आता ही पहिली निवडणूक आहे आपली, हा पहिला प्रयोग महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग. जसं सांगितलं गेलं की महाविकास आघाडी जर कोणामुळे या ठिकाणी आली असेल, या ठिकाणी शरद पवार साहेबांनी पुढाकार घेऊन ही महाविकास आघाडी आज सगळीकडे आपण बघतो. मी रात्री देशातले टॉपचे जे जर्नलिस्ट होते, काही वर्तमानपत्राचे मालक होते, त्यांच्यासोबत मी या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये माझ्यासोबत बसलो होतो. सगळ्यांचं कागदपत्र एकच म्हणणं होतं की यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे किमान 35 या ठिकाणी उमेदवार खासदार निवडून आणि त्याच्यामध्ये आपले 2 खासदार कर्नाटक बाळासाहेब आणि चंद्रकांत खैरे साहेब असतील. कोणामुळं तर तुमच्यामुळं. तुमचा वाटा खालीचा नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा सिंहाचा असणार आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती सुद्धा करणार आहे की झालं तर विसरून जा. तर भाजपाने या ठिकाणी सांगितलं की आपल्याला एक दिलाना एक मताने या ठिकाणी काम करायचंय. कोणाला काय मिळालं, कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं नाही, पाहिजे आपल्या भाषणामध्ये बोलतील. परंतु निश्चितपणे हा मोठा प्रसार आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आणि उर्वरित 17-18 पक्ष एकत्रित या आघाडीमध्ये, मग तो समाजवादी असेल, आमचा असेल, इथे भीमशक्ती सगळ्या पक्ष या ठिकाणी एकत्र आहेत. कुठंतरी या ठिकाणी नियोजन करताना मागं पुढं होत असतं. परंतु हे जरूर सांगेल की या उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये आणि शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंपती, एक सहानुभूतीची लाट आहे. आज शरद पवार साहेबांवर, पवार साहेबांच्या या ठिकाणी परिवारावर या भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने घर फोडण्याचं काम केलं, घरामध्ये भांडणं लावले, लोकांना हे आवडलं नाही. पवार साहेब 83 वर्षाचे असताना सुद्धा त्यांना प्रचार करावा लागतो. त्यांना 2-3 दिवसापूर्वी त्रास आला, पण तरी पवार साहेब थांबत नाहीये, उद्धव साहेब थांबत नाहीये आणि महाराष्ट्र म्हणून जनतेने यावेळी जनतेनेच निवडणूक हातात घेतली. जनता त्या ठिकाणी म्हणते की खैरे साहेबांना निवडून द्यायचंय, मशालीला मतदान करायचंय. त्यासोबत सांगताना मी हे पण सांगेल की मुस्लिम समाज बुद्धिलेपासून आझाद चौक पर्यंत कुठेही जा, सगळ्यांना म्हणता येईल आम्ही ठरवली आहे की मशाल चिन्ह मोठी. माझ्यापर्यंत अभिनंदन करायला पाहिजे. आमचं बीड बायपास, रेल्वे स्टेशन, रामनगर, मनेवाडी, सावरनगर, सिंपल कॉलनी या सगळ्या भागामध्ये या माणसांनी, एकट्या माणसांनी परिवर्तन करून दाखवलं. आज जे एमएमकडे होते ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे त्यांनी घेतले. ते पैशाने कुठे घेतले नाही, त्यांना कन्व्हिन्स केलं महाविकास आघाडी कशाकरता आवश्यक आहे, खैरे कशाकरता आपल्याला खासदार पाहिजे. त्यांचं मन परिवर्तन करून त्या ठिकाणी खासदारांनी त्या भागामध्ये संपूर्णपणे झालेल्या मतदानापैकी जवळपास 80% मतांना आपल्याला होतं. ही परिस्थिती जवळपास सगळीकडे आहे. परंतु 2 दिवस टिकवावं लागेल. पण त्या टिकवण्याकरता तुमच्या सहकार्याची आणि खैरे साहेबांना आशीर्वादाची आवश्यकता आहे. निश्चितपणे फार काही बोलणार नाही, परंतु भैयासाहेब बोलतील. तुमच्या समोर हात धरून विनंती करतो, राग असेल तर आमच्यावर करा, परंतु मतपेटीतून तो दाखवू नका, मतदारांजवळ दाखवू नका. आणि भैया साहेबांसारखा
अनुभवी या ठिकाणी संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे. खरं म्हणजे तुम्ही नशिबान आम्ही नशिबान. कारण भैया साहेबांचा ते दांडगा अनुभव आहे. युतीच्या काळात पण भैया साहेब मंत्री होते. कोरोना काळामध्ये भैया साहेबांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेने या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे साहेबांना एक चांगले सीएम म्हणून कोरोना काळात काम केल्याचा सन्मान सुद्धा मिळाला तो साहेबांना. घरातलं दुःख बाजूला ठेवून भैया साहेबांनी काम केलं. हे असतं पक्षनिष्ठा, हे असतं कर्तव्य. आणि मला वाटतं भैया साहेबांसारखा त्या ठिकाणी महत्वाचा संपर्क मंत्री असताना निश्चितपणे त्यांना जालन्याची पण जबाबदारी आहे, आपल्याकडची पण आहे. परंतु भैया साहेब सुद्धा या संभाजीनगरच्या निवडणुकीवर लक्ष देतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की अवघ्या काही तासांवर निवडणूक असताना जे काही समज गैरसमज असतील ते दूर करा. माझा नंबर सगळ्यांकडे आहे. एक रास्त अपेक्षा आहे की प्रचार कार्यालयात आल्यानंतर विचारलं गेलं पाहिजे. प्रचार फेरी संपल्यानंतर किमान पाणी तरी दिलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये सुधारणा. अजून 2 दिवस म्हणजे कमी वेळ नाही, पण मनात कटुता नको. मनात कटुता नको तुम्हाला विनंती करतो. येणार होते पण त्यांना अजूनही त्यांचं तिथं शिष्टमंडळ येत आहेत. अनेक अभ्यागत लोक त्यांचे भेट घेण्याकरता आहेत. ते आले नाही म्हणून त्यांच्यामध्ये मला या ठिकाणी पाठवलं. मी माझ्या मनातलं बोललो, तुमच्या भावना ऐकून घेतल्या, तर निश्चितपणे तुमच्या भावनांचा आदर करतो. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. के नेते और बहुमत से रिकॉर्ड मिले, जो 5 साल से जो 5 बार जो बैठा खासदार को, ऐसे खासदार को हरा के 100% आने वाले, वैसे हमारे डॉक्टर खारे साहब जिले के आते, कामरे पाटिल साहब जिला से, छाया से, पूरे हमारे महिला जो राष्ट्रवादी कांग्रेस के घर पे जाके जो प्रचार करें, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि सबसे ज़्यादा महिला काम करें. और वैसे हमारे कार्याध्यक्ष जगताप साहब, हमारे पश्चिम के अध्यक्ष मोरे साहब, विरोधी पक्ष नेता, पूर्व के अध्यक्ष हमारे यादव साहब, पूरी टीम, अभी इतने नामा लूंगा तो काले साहब को जाना है, हमारे वायगावकर साहब, सारी टीम जो काले साहब, हम जिस जहाँ से हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आदरणीय पवार साहब ने जो कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी जो मिले, हम उसके वास्ते हमारे नेता का, हमारे जयंत पाटिल साहब का, टोटे साहब का आदेश था कि अपन ने ये सब, अपन ऐसा समझो कि अपनी पार्टी करें, वैसा हम काम कर रहे हैं, बेबास कर रहे हैं. हम किसी से गाड़ी को भी पैसे भी देने मरेंगे, डीजल को भी नहीं होगा. हमारे जैसे पद्धति से आज हमारी महिला हर घर को डाली, हर जगह जाके जो कोयला है हम वैसा काम करते. रात में हमारा पूरा काम चलो. हमारे वायगावकर साहब का, हमारे अल्पसंख्यक के अध्यक्ष, उनका कल तो झंडा लेके घूम रहे थे पूरे पूरा बाजीपुर में. कल एमआईएम ने पकड़ भी लिया उनको, और उन्होंने बोला कि भाई हम पार्टी का हम महिला है, हम लेके घूम रहे. आज जो मैं सब बोले, मगर मैं काले साहब के बारे में मैं बताऊंगा. सभी में जब कोर्ट का निर्णय आया था, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा जो रोड पे जो भी थे वो निकालो गए, और कुछ पुराने जो मस्जिद थे, पुराने मंदिर थे, वो गुरुद्वारा थे, तो वो भी तोड़ने का निर्णय था. और कोर्ट के निर्णय के वजह से कोई सामने नहीं आ रहा था. शहर के लोग हम 40 से 50 लोग हम 3 दिन से बम्बई के अंदर परेशान थे. उसमें कुछ बीमारी थे, हर दोनों विरोध आपके थे, मगर हमने सारे मिनिस्टर को मिले, अपने भी मिले. अपने से सत्ता जब मुख्यमंत्री से हमारे बात करने का था, उसके लिए हम मिलना था. हम 3 दिन हज हाउस में रुके. शहर के बीमारी थे, उसमें
सब पूरे समाज के 40 से 50 लोग थे। नगर सेवक में मैं सुबह डाला था। मैं ऐसा कोर्ट के बाहर करा तो काले साहब दिखे बिल्कुल मुझे बोले खाने में इधर क्या कर रहे थे। मैं बोला साहब हम 3 दिन से आए मगर हमारे मुख्यमंत्री साहब ही नहीं मिले हमको। बोले क्या काम है। मैं बोला ऐसा ऐसा काम है साहब, पुरानी मस्जिद है, मंदिर है, कोर्ट का आदेश है, कोर्ट के आदेश की वजह से कोई आ रहे नहीं। मिनिस्टर अगर लग रहा है कि कोर्ट के आदेश क्यों आगे क्यों जाना। तो क्या होगा। बोले हमको सिर्फ साहब से 2 मिनट बात करना है। किधर पटेल भी हमारे साथ थे, जो वकील थे वो। तो काले साहब ने वहां से फोन करे मुख्यमंत्री साहब को, डीएम को, और सवेरे 7:30 का टाइमिंग नहीं दिया। गेट के ऊपर गेट पास लेके हमारा रास्ता देखते टाइम अंदर जाने के बाद वकील साहब काले साहब भी थे, हमारी पूरी टीम, उनको हमने मुख्यमंत्री साहब को समझा के बताया कि वही साहब ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा। तो मुख्यमंत्री साहब ने वहां से फोन लगाया कमिश्नर को, बोले वहाँ वातावरण खराब मत कर, मंदिर मस्जिद जो भी कोर्ट का आदेश है उसका पालन कर, मगर पुराने चीज़ा तोड़ू मत। अपन उसका सोल्यूशन अपन यहाँ बैठ के निकालेंगे। वो कमिश्नर बम्बई जाके तो काले साहब ने वो जो भी था उसका प्रॉब्लम सॉल्व करे। आज तक प्रॉब्लम सॉल्व है। आज जो मंदिर भी पुराने, मस्जिद भी पुराने, वो जगह पे इतना ही नहीं, बाकी का वो काम होने के बाद 50 लोग को बोले देखो, वो पीरियड में 50 लोग बोले देखो मैं जब मेरे शांत होगा तुम मेरा खाना खाएंगे। बोले ना खाएंगे। हालांकि मैं 3 दिन जब वहाँ था उधर, मैं काले साहब का उस दिन खाना नहीं खाया क्योंकि मेरे को तकलीफ चालू हुई थी। मेरा दूसरे दिन आया और मेरा बाईपास हो गया। बोले हजा मैं क्यों नहीं खा रही, मेरा तकलीफ हुई। मैं 3 दिन उधर था और वहाँ से मुंबई से जिस दिन आया काले साहब उस दिन मेरे को मेरा दूसरा दिन ओपन हो गया। तो तेलगढ़ 2-3 दिन था। अब जो होने का था वो तो वो नहीं, मगर जो काम करने वाला ऐसा नेता है कि एक सारे समाज का, सारे लोगों का काम करेगा, इसकी गवाही मैं तुम्हारा देता हूँ। अपने ज़्यादा से ज़्यादा जो रिश्तेदार है, ज़्यादा से ज़्यादा अपना जाना, अपने 11-12 वार्ड है, उसके अंदर जितना काम होता आज से आज अपन चिकनडाली में देंगे। चिकनडाली में नाजिर भाई कुरेजी मंदिर को एक मीटिंग ले बोला अगर आप नहीं भी रहेंगे कांग्रेस पार्टी हम जाके सब मीटिंग लेने आए और वो पीरियड में सब हमारे नुमाने आके पूरा काम करेंगे। अभी हमारे और राज्य में मीटिंग होगी, वो जितने भी वो लोग हैं हमारे वास्ते बिल्कुल वो पूरे भिड़े बोलने देना, मगर तुम्हारे वास्ते पूरे के पूरे हमारी मीटिंग हो रही है। बोला भैया अपने उनका ऐसा निकालना है जो आदमी ने अपना एक बोलने पे अपना काम करा, उनके ऊपर टाइम है, अपने ऊपर टाइम था तो उन्होंने काम करे, उनके ऊपर टाइम है, अपन काम करो। तो जितने भी अपने 11 वार्ड में, जालने में, पैटर्न में जहाँ जहाँ अपने लोग हैं, जो भी रिश्तेदार है, वैसा काले लोग बहुत दूर से आ रहे हैं, हम लोग मालूम करें, मगर वो गपलत में नहीं रहते हुए अपन बोले कि भाई सामने वाला बहुत बड़ा आदमी है, कुछ भी कर सकता है रातों रात, मगर अपने को गपलत में नहीं रहते हुए अपने को ज़्यादा से ज़्यादा जो भी रिश्तेदार है, दोस्त है, जो भी है, अपन जाके वहाँ पे बोलो, फोन करो। क्यों तो आने वाला वक्त सबके लिए कठिन है। अगर आज ये इलेक्शन आखिरी समझ लेना, अगर इसे भाजपा आ गई तो इसके बाद में इलेक्शन होगा नहीं होगा। देखो महानगर पालिका के 5 साल से इलेक्शन कर रहे हैं। अगर अपने को सुकून से रहना है तो महाविकास आघाड़ी को अपने को चुन के देना है। आज शहर के अंदर में हम ईमानदारी से खैरे साहब का काम कर रहे, जगह ज्यादा जा रहे, ट्रेलर निकल रहे, बाकी जो भी हमको ज्यादा तकलीफ हुई, हमको मालूम क्या तकलीफ हुई, पर फिर भी हम यहाँ दिल्ली को मत देखो, दिल्ली को देखो बोले, बाकी वो जिसका क्या करा क्या नहीं करा अपने को उससे वास्ता नहीं, मगर अभी दिल्ली बचाना है और अपने को सुकून से रहना है। तो अपना ये ऐसा समझो कि ये इलेक्शन बहुत अलग है। आज़ादी के जैसा अपन आज़ादी करे थे वैसा ये भाजपा से आज़ादी उनसे अगर छीनना है तो वैसा ही। तो एक एक मतदान कीमती है। तो आज हमारे काले साहब हमारे बीच में आए, मैं हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मुबारकबाद देता हूँ और 13 तारीख को ज़्यादा से ज़्यादा मतदान अब सब मिलकर करेंगे।
टोपे साहब, आड़े साहब, महापुर साहब, ये अपने पास जो है मेहमान है। अब 2 दिन बचे, ये रोना धोना अपने को छोड़ दो। ये महाविकास आघाड़ी पवार साहब ने बनाई थी। शिवसेना और कांग्रेस एक समुंदर और नदी ऐसे मिलना एक ऐसी चीज है। और ये पवार साहब की पार्टी है और दोनों को भी पवार साहब ने निभाई। आज अपना नेता पवार साहब की देखकर मैं भाषण नहीं करने वाला था, मैं काले साहब के टाइम में काम का बोला था, मगर आज अब इसलिए उठा कि हर एक आदमी क्या है क्या नहीं, ये इनकी पद्धत अलग है, शिवसेना वालों की पद्धत अलग है, अपनी पद्धत अलग थी। जो भी है अपने बूथ कमेटियां जो भी है उन्होंने दियो ना दियो अपने को काम करना है। और दोनों ये अपने को पवार साहब को देख के काम करना है। अपना नेता 85 से 83 साल में बीमार भी है तो काम कर रहा है, आज हर जगह जा रहा है। जो भी है उनकी पद्धत अलग है, अपनी पद्धत अलग है। रोने धोने का काम नहीं। आने वाले वक्त में कौन से वार्ड में अगर देखो आने वाले वक्त में महापुर अपना ही रहेगा, महापुर अपना ही रहेगा। आज अपनी शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी से नजदीक में अपन उनके साथ रह के इनके साथ रहने के बाद सब लड़के लेंगे, जो भी लड़के लेने का है। आज लड़ने का रोने का टाइम नहीं, आज लड़ने का टाइम है। मेरी सबको इनाम दिए, इनका छोड़ दो। अपने अपन ऐसा समझो कि मैं खुद ठहरा रहा हूँ मेरे वार्ड में, अगर मैं नगर सेवक हूँ मैं कैसा काम कर दूँ तो वैसा काम करो, ये मेरी विनती है। आने वाला वक्त बहुत बुरा आने वाला है, वो तो सब पूरी दुनिया बता रही है। और दोनों पार्टी के उम्मीदवार चुनिया आने वाली है, मगर हम बहुमत से कैसा निवड़ के लाना है। आज हर समाज में आज हम यहाँ पर घूमे छोटे साहब और बहुत अच्छा परिस्थिति, हर एक आदमी बोला कि हम अच्छा से मतदान करेंगे, मगर पहले साहब 4000 से गिरा रहे साहब, इतनी भी लापरवाही मत करो कि अपन थोड़े से गए होंगे। अभी जो हमारा शिवसेना वाला जो है वो रात दिन घूम रहा, वो क्या कर रहा है तुमको मालूम है हमारे से ज्यादा। मगर हमारी जो भावना जो जनता है उनका भी जो भी अपन बैठ के करेंगे। मगर आज चैनल चालू है, अपना नेता आज संपर्क मंत्री अपने पास आया वाले, अपने घोड़े साहब आया वाले। आज जो उनका कैसा काम करने का, कैसा जमा करने का, कैसी लीड देने का, ये काम हम राष्ट्रवादी कांग्रेस के रूप में करेंगे। भैया साहब तुम आगे बढ़ो। आणि अधिक वेळ न घालवता राष्ट्रवादीच्या वतीनं खूप जोर करण्यात आलेला आहे आणि ते निश्चितच जोर आहे काय सोपं जोर आहे त्यांचं ते दोन्ही जिल्ह्यात गुलाल महाविकास आघाडीचाच असेल। मी चला ताई मी नंतर